हं? काय बघतेस? पार्किंग मधल्या गाड्या? डोंट वरी, नवीन गाडी लवकरच घेणार आहे मी तुझ्यासाठी. डोक्यात आहे माझ्या. पण मला नकोय गाडी. गाडी, बंगला, दागदागिने ह्या गोष्टींचा हव्यास नाहीये मला. मला ना फक्त तुमची साथ हवी असते. आणि आता तर मी माझ्या घरी आले, त्यामुळे मला काहीच नकोय. तुला कधीच काही नको असतं, आणि तू मला मिळाल्यामुळे मला काहीच मागावंसं वाटत नाही नशिबाकडे आता. अर्ज किया है, सब कुछ मांग लिया मैंने खुदा से तुम्हें मांगकर. सब कुछ मांग लिया मैंने खुदा से तुम्हें मांगकर. अब उठते नहीं है हाथ किसी और दुआ के लिए. अरे वा, पावसाची सर काय पडून गेली, लगेच शायरी. लगेच तू समोर असतेस ना की सुचतं मला असं दुसऱ्याने लिहिलेलं. हसलीस तुला हसवायलाच म्हणालो होतो. ते ठीक आहे. आता ऑन व्हेरी सिरियस नोट, मला खरंच सांग की तू कसला विचार करतेस? आपल्या माणसांबद्दल, आपल्या घराबद्दल. अरे यार, तू तर नेहमीच करतेस. हो, आणि तू तो विचार करतेस म्हणून आपलं घर आज छान आहे, आई शांत आहे, त्यामुळे घर टिकून आहे, सगळं नीट चाललंय. काय खरं सांगतोय मी. तू आल्यामुळेच आपल्या घराची गाडी नीट सुरू आहे. तूच माझं इंजिन ऑइल, तूच माझं ब्रेक पॅड, तूच माझं ऍक्सिलेटर. भाऊजी वहिनींना बोलतील अशी वाक्य का बोलताय तुम्ही? नाही, तो आधी म्हणाला असता गॅरेज चालू असताना. आता तो वेगळी वाक्य म्हणेल. तूच माझं बी, तूच माझं खत, तूच माझं पाणी, तूच माझं रोप, तूच माझं फूल. गप्प बसा हो. आय लव्ह यू टू. होय, ऐकत नाहीत ना, नाही तर फटके देतील. खूप काम पडतंय ना दोघांवर. म्हणजे अजून जम बसला नाहीये, त्यामुळे नर्सरीत हाताखाली कुणाला ठेवता येत नाहीये. थकतात बिचारे. खूप गोड आहे दादा माझा, नर्सरीतल्या रोपासारखा. थोडासा ओलावा, थोडस प्रेम मिळालं की लगेच फुलणारा. आणि वहिनी तशीच आहे, गोड, छान, मस्त. माझ्यावर तर अगदी लहान बहिणीसारखी माया करतात दोघं. लकी होता पण. चला जाऊन झोपूया. झोप आली, खूप थकलोय आज. चला. मला खरंच सांग, नक्की काही प्रॉब्लेम नाही आहे ना? चला. चला उचलून घेऊ साखरेचं पोत. नको. तुम्ही बँकेकडून घेतली का गाडी? नाही हो, ते जागीरदार म्हणून आले होते, आदव जागीरदार. कितीला घेतली तुम्ही? 11 लाख पूर्ण कॅश दिली होती. आई, आपली गाडी दिसत नाही म्हणत. गाडीचे 4 हप्ते भरता आले नाहीत म्हणून गाडी विकली. कोणाशी बोलू? कोणाला सांगू की आई बाबांनी गाडीबद्दल सांगितलं ते खोटं होतं? त्यांनी गाडी विकलीये, मी पाहून आलोय. काहीच कळत नाही. नील तर ऐकून पण घेणार नाही कदाचित. निलिमाला तर आत्ता सांगण्यात काहीच अर्थ नाही. तिलाच आत्ता माझ्या आधाराची गरज आहे. नीलिमा, हे नीलिमा,
हे बघ, तू काळजी करू नको, सगळं ठीक होईल. हा, आणि ही पिशवी नेतेस तू? आपल्याकडे नाही आहे छोटी बॅग. वहिनी, ही बॅग घेऊन जा. आजीची आहे, मी तिचे कपडे कपाटात काढून ठेवले. वहिनी शांत व्हा, प्लीज खचून जाऊ नका, सगळं ठीक होईल. हं? नका रडू. चला आपण बॅग भरून घेऊया. अगं पण आई, बॅग भरून झाले की सांगा ना त्यांना. त्यांची परवानगी नको घ्यायला. परवानगी कसली? त्यांना सांगा की तुमची आता तिथे जास्त गरज आहे. पण त्या नाही म्हणाल्या तर? वहिनी, नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. आपल्याला परवानगी मागायचीच नाही, त्यांना सांगून निघायचंय. अगं पण वहिनी, त्या सुद्धा एक आई आहे. त्यामुळे एका आईला बरं नसताना तिच्या मुलीने भेटायला जाऊ नये असं का वाटेल त्यांना? आणि योग्य गोष्ट करताना कुणाच्याच परवानगीची गरज नसते. स्वानंदी, तुझ्यामुळे माझी बायको खंबीर झाली ना तर मला खूप बरं वाटेल. किती योग्य वागतेस तू. वहिनी, कसला विचार करताय? जा, आईंना सांगून या की मी निघते माहेरी. जा, शांत व्हा आणि रडू नका. स्वानंदी सारखी सून ज्या घरात असेल ना तिथे सगळ्या बिघडलेल्या गोष्टी सुद्धा सुरळीत होतील. मी हिलाच सांगतो, हीच ते सगळं सावरू शकेल. काय आहे? नाही. आलेस तर बोल आता. आई, मला जावं लागेल. मी जाऊ? कशाला? घरातले सगळे कामं कोण उरकणार आहे मग? आणि तिकडे जाऊन काय करणार आहेस? हार्ट अटॅकच आलेला आहे ना फक्त. फोनवर राहा म्हटलं तर सगळ्यांना बरोबर माझंच तोंड दिसेल. जा, जाऊन ये, पण लवकर ये. आणि जाताना जरा साडी बदल आणि मग जा. साडी बघू ना तिथे आमची शोभा व्हायची. आई, मला थोडे पैसे हवे होते. ऑपरेशन करावं लागेल तिकडे खर्चाला. आता घरातले सगळे पैसे काढते आणि तुझ्या हातावर ठेवते. हा, म्हणजे आपण सगळे मरूया हार्ट अटॅक शिवाय. या वहिनी, घ्या. 5,000च आहेत, पण अशा वेळी असावे हातात. वहिनी, वहिनी शांत व्हा. आईंना काही होणार नाही, हिम्मत ठेवा. हं? आणि हा घ्या, स्वामींचा अंगार आहे, आईंना लावा. हं? डॉक्टर आहेत ना तिकडे? आई, डॉक्टर त्यांचं काम करतीलच, पण ह्या अंगाऱ्याने ना वहिनींना बळ येईल. आणि श्रद्धेचं बळ सगळ्यात मोठं. आणि ना काही गोष्टी ना विश्वासावरच टिकून असतात. आई, स्वानंदी, तू तुझं प्रवचन नको आता सुरू कर. आई, माणसाने असावं श्रद्धाळू. श्रद्धेच्या बळावर मोठमोठी संकट पार होतात. निघाले ती, त्याच्या आधी मला काही गोष्टी बोलायच्या. आई प्लीज आता नको, त्यांची मनस्थिती नाहीये, त्यांना जाऊ दे. तिच्याशी नाही, तुझ्याशी बोलायचंय मला. हे 5,000 आले कुठे तुझ्याकडे? आई, तुम्हीच कुठे कुठे कुणाला दिलेले असतात ना. संध्याकाळची वेळ आहे. पोरं हसत खेळत घरात आलेली आहेत. हाडळी पिशाच अवतीभोवती फिरत असतात ना, त्यांची दृष्ट लागू नये म्हणून दृष्ट काढते त्यांची. जागीरदारांच्या घरात भरपूर आनंद खेळू देत आणि माझ्या नातीचा संसार सुखाचा होऊ देत.